नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. निकालाआधीचं हे विश्लेषण आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होतं उत्स्फूर्तपणे, तेव्हा तो बदलासाठी दिलेला कौल असतो. लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण बघा 400 पार. त्याचा नारा दिल्यानंतर नंतर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रमंडळी सहकाऱ्यांनी काय विश्लेषण केलं? तर 400 पारचा नारा दिल्यामुळं त्यांचे जे काही ठरलेले मतदार होते ते बाहेर आलेच नाहीत. नाहीतरी सरकार आपलंच येणार. पण आज जेव्हा 10 वाजता प्रत्यक्षात महानगरपालिकांच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि साधारणपणे 12-1 वाजेपर्यंत संपूर्ण कल महाराष्ट्राचा जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा एक गोष्ट आहे, की जी ह्या निकालावरती सगळ्यात जास्त परिणामकारक आहे आणि ती आहे मतदानाचा घटलेला टक्का. लोक म्हणतील, की कोणी कर्तव्य काल मला 2-4 लोक असे भेटले. एक कुटुंब होतं, बहुतेक आय-टी सेक्टरमधलं असेल. 1.5 तास ते आपलं नाव मतदार यादीमध्ये शोधत होते. अर्थात सार्वत्रिक गोंधळ झाला आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. श्री नितीन गडकरी यांचं नागपूरमध्ये मतदान होतं. जसं गणेश नाईकांबद्दल झालं तसंच नितीन गडकरी यांच्याबद्दल झालं. गणेश नाईकांच्या कुटुंबातले सदस्य हे एका प्रभागामध्ये आणि काही सदस्य त्यांचं स्वतःचं मतदान कोणत्या प्रभागात आहे ते त्यांना शोधायला लागलं. नितीन गडकरी यांच्याबद्दल पण असं झालं. तर प्रश्न असा आहे, की जेव्हा मतदार याद्यांचं काय आहे, एकतर आणि ते दिनेश वाघमारे म्हणतात ते बरोबर आहे, की महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका याच्यासाठीचा कालावधी निवडणूक आयोगाला कमी मिळाला. कारण सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेच्या आत त्या निवडणुका घ्यायच्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालय तर काय करेल? इकडे जसं भाजप आणि शिवसेनेच्या मंडळींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडवून ठेवल्या. बंगळुरूमध्ये तेच चाललंय. बंगळुरूमध्ये गेल्या 11 वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत. तर त्या बंगळुरूतल्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये जून महिन्यामध्ये घ्या, असं शेवटी सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं. कारण सगळे भितात. काँग्रेसवाले भितात, भाजपवाले भितात, शिवसेनावाले भितात, की काय विपरीत निकाल आला तर काय करायचं? आणि म्हणून एका विशिष्ट मर्यादेमध्ये निवडणूक प्रक्रिया संपवायची असल्यामुळे जो काही गोंधळ झाला, आता तुम्हाला शाहीचा गोंधळ कळलाच आहे. तो शाहीचा गोंधळ कळल्यानंतर आता जिल्हा परिषदाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने सांगितलंय, की नाही, नाही आता ती मार्करची पेन चालणार नाही. ज्या कंपनीनं मार्करच्या पेन दिल्या, त्या काय इंडिलायबल इंकवाल्या, त्या कंपनीची चौकशी आता सुरू झालेली आहे आणि ती कंपनी काय नेमकं घोळ घालत होती ते बघितलं जाईल. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा स्क्वेअर वन म्हणजे पुन्हा ती बोटाला शाई लावण्याचं काम, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय. ठीक आहे, कोर्स करेक्शन आपण त्याला म्हणू. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते घसरलेला मतदानाचा टक्का. तो किती घसरावा? तर मला असं वाटलं होतं, की पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आयुक्त आणि मंडळींना विश्वास होता, की खूप मोठ्या रांगा लागतील. असं काही झालं नाही. पुण्यामध्ये सरासरी 53% ते 55%, पिंपरीमध्ये 58%, मुंबईमध्ये अंदाजे 53% मतदान झालं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या महानगरपालिकेमध्ये जर ही स्थिती असेल, की पुण्यामध्ये 2017ला 57% मतदान झालं होतं. तेवढं सुद्धा मतदान जर तुमच्याकडे 2017 नंतर ही निवडणूक होते आहे. मुंबईमध्ये 2017 नंतर निवडणूक होते आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तीच स्थिती आहे. मला वाटतं कोल्हापूरमध्ये कदाचित सगळ्यात जास्त आकडा आलाय. कारण कोल्हापूरमध्ये मी 5 वाजता बघितलं की जवळपास 60% आसपास मतदान झालेलं आहे. तर हे मतदान घसरणं ह्याचे काय अर्थ असू शकतात? तर एक, जनतेला ह्या ज्या सगळ्या राजकीय व्यवस्था आहेत, राजकीय पक्षाच्या अनुषंगाने त्या अजिबात आवडत नाहीत. त्यांना असं वाटतं, की राष्ट्रवादीला मतदान म्हणजेच भाजपला मतदान, भाजपला मतदान म्हणजेच शिवसेनेला मतदान, शिवसेनेला मतदान म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान, कारण हे सगळे एकच येणार आहेत. तो सब घोडे 12% आहेत आणि अ, ह्यांच्यात पक्षीय मतभेद असतीलच तर ते फक्त सत्तेसाठी आहेत. वैचारिक मतभेद असतीलच तर ते केवळ सत्तेसाठी आहेत. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याला संधी न देणं, वैचारिक भ्रष्टपणा करणं वगैरे, यामुळं जे कुठले असे मतदार असतील, की ज्यांना असं वाटत होतं, की नाही मला पर्याय शोधायचा आहे. कोण पर्याय आहेत? एकतर सगळीकडे शिवसेना उद्धव ठाकरे लढत नव्हती. काँग्रेसची पण तशी स्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे ते एका अर्थाने सत्तेतच सहभागी आहेत शरद पवारांचा पक्ष आणि त्यामुळं लोकांनी बहुधा असं ठरवलं, की नाही मतदानाला जायचंच नाही. दुसरा मतदार याद्यातला घोळ, हा घोळ याही वेळेला मिटवता आला नाही निवडणूक आयोगाला आणि त्यामुळं असं दिसतं आहे, की मतदानाचा टक्का घसरला. तो फार, फार परिणामकारक आहे. जर लोकांना बदल हवा असेल, तर लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येतात. बाहेर येऊन ते मतदान करतात आणि म्हणून काल जेव्हा एक्झिट पोल आले मुंबईचे, पुण्याचे, कारण पुण्याचा एक्झिट पोल तर आम्हीच केला. मुंबईच्या एक्झिट पोललाही मी होतो अनेक चर्चेमध्ये. असं दिसतं आहे, की लोकांना त्या एक्झिट पोलमध्ये
जो कौल दिसतोय तो प्रपोर्शनेट मध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता कारण लोकसभा निवडणुकीमध्ये 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. पूर्ण बदल झाला तो विधानसभा निवडणुकीमध्ये. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कमालीचं यश मिळालं. पण त्याच तुलनेनं महानगरपालिकेमध्ये कारण एका आमदाराच्या प्रभागामध्ये तो ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो 5 ते 6 एवढी नगरसेवकांची संख्या असते. जर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कमबॅक करतेय, पुण्यामध्ये 80च्या वगैरे दरम्यान भाजपच्या जागा निवडून येत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये टसल आहे. याचा अर्थ असा, की जेवढे आमदार त्यांचे विधानसभेला निवडून आले होते, तेवढ्याच तुलनेनं तिथं मतदान होत आहे. काहीही बदल नाही. ना मराठी मुद्दा तिथे चाललाय, ना भाजपनं ठाकरे बंधूंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, ते तिथे चाललंय. पुण्यामध्ये तिकडीमबाजी जी झाली, की वैचारिक भ्रष्टपणा करेल तर करत भारतीय जनता पार्टीनं अनेक लोकांना आपल्याकडे घेत त्यांना तिकीटं दिली. त्याचा फार परिणाम झालाय. लोकांनी त्यांना ज्यांना मतं द्यायची होती, जे विधानसभेला त्यांनी दिली होती, त्याच तुलनेनं ती मतं दिली आणि त्याच्यात भर पडली ती या सगळ्या गोंधळाची. वाईट काय आहे, की लोकांना इतक्या मोठ्या कारण काय तुमच्या हातात मोबाईल आहे. सो यू कॅन बुक युअर एअर तिकीट म्हणजे फ्लाइट तिकीट. यू कॅन पे युअर एम-एस-सी-बी ड्यूज. तुम्ही कोणतेही तुमचे बिलं, देयकं हे तुमच्या मोबाईलचा वापर करून ते देऊ शकता. अजूनही आपल्याकडे आधार लिंक्ड असलेलं मतदान प्रक्रिया नाही. का नाहीये? जरी सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की आधारला इतकं महत्त्व देऊ नका, की ते सर्वोच्च तुमच्या ओळखपत्राचं प्रमाणपत्र आहे. पण जर कुठल्याही शासकीय कार्यालयात जा किंवा कुठल्याही यंत्रणेला तुम्हाला आधारच्या कार्डची जेवढी व्हॅलिडिटी आहे, तेवढी कुठलीच व्हॅलिडिटी नाहीये. सो लेट्स हॅव तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये असा प्रयत्न करा, की एकतर डिजिटलायझेशन करा, त्यानंतर आधारचा आधार घ्या. अशी कुठलीतरी यंत्रणा उपस्थित करा, की मी केवळ आधार लिंक्ड असलेला आता अर्थात जेव्हा मतदार यादी हे खरंच आहे, की 20 वर्षे मतदार यादी स्वच्छ झालेली नाही. ती मतदार यादी जेव्हा स्वच्छ होईल, तेव्हा कदाचित हे गोंधळ कमी होतील. पण ते गोंधळ झाले. नितीन गडकरींना त्याचा त्रास झाला. इकडे गणेश नाईकांना त्याचा त्रास झाला आणि असे सामान्य हजारो लोक होते, की ज्यांना त्याचा त्रास झाला. शेवटी एकतर ते वैतागून परत गेले किंवा त्यांना मतदान प्रक्रियेत उशीर झाला. म्हणून असं म्हणणं आहे माझं, की एकतर निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा करा. आधार लिंक्ड मतदानाच्या प्रक्रियेचा विचार करा. तुमच्या मोबाईलमध्ये जे डिव्हाइसेस आहेत, त्या डिव्हाइसच्या आधारावरती ओळख पटवता येऊ शकते का? एखादं तुम्हाला बायोमेट्रिकचा आधार घेता येऊ शकतो का? हे सगळे ऑप्शन्स आहेत. अन्यथा लोकांचा मतदान प्रक्रियेवरती ह्या सगळ्या गोंधळामुळं आणि सध्याच्या राजकीय व्यवस्थेमुळे, राजकीय आघाड्यामुळं, युतीमुळं जो विश्वास हळू-हळू कमी होत चाललाय, तो आणखी कमी होईल आणि नागरी व्यवस्थापन माझं आणखीन एक मत आहे. काल मी काही अधिकाऱ्यांशी बोललो. मुळामध्ये काय आहे, की आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची जी कल्पना आहे, त्या कल्पनेचं प्रारूप हे विकासात्मक असायला हवं होतं. परंतु एक व्यवस्था आहे, कुणीतरी नगरसेवक तिथे येतो आणि जिल्हा परिषदा असतात, पंचायत समित्या असतात. प्रत्यक्षामध्ये गाव-खेड्यातल्या किंवा नगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी खरोखरच या व्यवस्था इतक्या महत्त्वपूर्ण आहेत का? कारण त्या स्वायत्त म्हटलं तरी आपण, तरी सुद्धा राज्य सरकारांचे त्याच्यात कमालीचे हस्तक्षेप आहेत. ते स्वतःच्या म्हणानी त्या गोष्टी करूही शकत नाहीत ना त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करायला हवा. पण मतदानाचा घटलेला टक्का हा या निवडणुकीमध्ये खूप कसा निर्णायकी ठरतो ते निकालाच्या वेळेस तुम्हाला कळेल. थांबूया आपण इथे. माझं लक्ष आहे आज पूर्ण निकालावर.